नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, मुळशी पॅटर्न हा सिनेमा अगदी सगळ्यांनीच बघितलेला। मुळशी पॅटर्न या सिनेमामध्ये गुंठा मंत्री आणि जमिनीच्या व्यवहारातून निर्माण होणारी हत्या प्रकरण ही दाखवण्यात आलेली आहे। तसे हत्या प्रकरण पुण्यातील मुळशी आणि इतर भागात मोठ्या प्रमाणात झाल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे। आता याच मुळशी तालुक्यात राजेंद्र हगवणे यांची जमीन आहे। आता राजेंद्र हगवणे जे वैष्णवी हगवणे यांच्या हुंडाबळीच्या प्रकरणामध्ये सध्या अख्खं कुटुंब जेलमध्ये, त्याच हगवणे कुटुंबाचं राजनैतिक संबंध देखील तगडे होते आणि त्याच राजनैतिक संबंधातून त्यांनी एकेकाळी विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती। तर अजित पवारांचे निकटवर्ती असलेले हगवणे यांची संपत्ती किती आहे आणि त्यांनी या संपत्तीचा वापर कशा पद्धतीने केलेला आहे, शिवाय राजकीय वरदहस्त आणि प्रशासनातील मोठ्या अधिकाऱ्यांसोबत असलेल्या ओळखी नातं, यामुळे त्यांनी कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींना टॉर्चर केलेलं आहे, वैष्णवीला काय कसं टॉर्चर केलंय आणि हे प्रकरण दबली कशी आहेत हे सगळं जाणून घेऊयात। तर मंडळी, राजेंद्र हगवणे, वैष्णवी हगवणे यांच्या हुंडाबळीच्या प्रकरणात सध्या हे अख्खं कुटुंब जेलमध्ये आहे। आता यांची प्रॉपर्टी किती आहे, यांचं मूळ गाव कोणतं आहे, या सगळ्यांची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मुळशी तालुका आणि मुळशी तालुक्यातलं मुकुम हे गाव, या गावामध्ये हगवणे, राजेंद्र हगवणे यांची 12 एकर शेती आहे। आता हे गाव तसं पुण्यातच असल्यासारखं आहे आणि त्यामुळे या ठिकाणच्या जमिनींना प्रचंड मोठा भाव आहे। सध्या तेथील स्थानिक नागरिक सांगतात की येथील जमीन ही 20 ते 25 लाख रुपये प्रति गुंठा, म्हणजे 33 बाय 33 चा एरिया हा 20 ते 25 लाख रुपये प्रति गुंठा या भावाने विकला जातोय। यांची जमीन आहे 12 एकर। एकरी जर हे प्रमाण आपण काढलं तर साधारणतः 12 कोटी रुपये एका एकराचे पैसे हे यांना मिळू शकतात आणि याच 12 कोटी रुपये एकरी या भावाचा आपण जर विचार केला तर यांची जी 12 एकर शेती आहे याचे 144 कोटी रुपये हे यांचे होतात। त्याचबरोबर त्यांचे इतर व्यवसाय देखील आहेत, खरेदी विक्री, त्याचबरोबर जेसीबी, पोकलॅन असे यांचे व्यवसाय, जमिनीशी निगडित असलेले व्यवसाय, आणि त्यामुळे त्यांचे व्यवसाय आणि त्यातून होणारी मिळकत ही कोटींच्या घरात आहे। साधारणतः 200 कोटीचे मालक ते आजच आहेत आणि इतके गर्भश्रीमंत असलेले हे हगवणे इतक्या घाणेरड्या पद्धतीने आपल्या सुनांचा छळ करतात। मोठी सून ही या कुटुंबातून वेगळी राहते, तर लहानी सून जिने हुंडाबळीच्या या सगळ्या प्रकरणामध्ये आपला जीव गमावला। कसपटे कुटुंब, कसपटे कुटुंब हे वैष्णवीचं माहेरचं कुटुंब आहे। यांच्याकडे देखील मोठी श्रीमंती आहे, त्यांचा देखील मोठा बंगला हा पुणे शहरामध्ये आहे। तर या सगळ्या कुटुंबाने वैष्णवीच्या लग्नामध्ये फॉर्च्युनर गाडी दिली होती। आता ही फॉर्च्युनर गाडी दिली आहे की तू मागितली आहे असं अजितदादांनी चाव्या सुपूर्द करत असतानाच म्हटलं होतं। त्यावरती अजितदादाने राजेंद्र हगवणे यांना व जो नवरा मुलगा आहे त्याला हे विचारलं होतं, ही गाडी तुझ्या सासऱ्यांनी गिफ्ट केली आहे, दिली आहे की तू मागितलेली आहे। आता यावरूनच लक्षात येतं की हगवणे कुटुंब हे पैशासाठी किती हपापलेलं आहे। त्याचबरोबर याच लग्नामध्ये जवळपास 51 तोळे सोनं देण्यात आलेलं होतं, त्याचबरोबर गाडी देण्यात आलेली होती आणि 7.5 किलो चांदी देखील देण्यात आलेली होती। इतका मोठा हा हुंडा होता आणि तरी देखील दरवेळेस काहीतरी नवीन मागणी करत ह्या वैष्णवीचा छळ व्हायचा असं वैष्णवीचे कुटुंबीय सांगतात। त्याचबरोबर वैष्णवीची जी नणंद आहे
तिने अतिशय मोठे मोठे खुलासे करत या हगवणे कुटुंबावरती अक्षरशः टीकेची झोड उठवली. या सगळ्यामध्ये व्हिलन जर कोण असेल तर ती तिची नणंद आहे, जिचं नाव करिश्मा हगवणे आहे आणि ती 34 वर्षाची असून देखील आतापर्यंत अविवाहित आहे. त्याचबरोबर ती स्वतः फॅशन डिझायनर आहे आणि तिचं पुण्यामध्ये एक फॅशन डिझायनिंगचं एक दुकान देखील आहे, फॅशन स्टुडिओ देखील आहे त्यामध्ये. आणि त्या फॅशन स्टुडिओचं उद्घाटन करण्यासाठी तिने अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बोलवलेलं होतं. आणि या सगळ्या दरम्यान या करिश्मा हगवणे हिचा जो मित्र आहे तो निलेश चव्हाण आहे. आता निलेश चव्हाण याची ही गुन्हेगारी पार्श्वभूमी ती कशी आहे ते पुढील प्रमाणे. तर याच निलेश चव्हाणचा पाय खोलात आहे. बावधन पोलिसांनी त्याला उचललेला आहे. पुण्यातील भुकुम येथे 16 मे रोजी 26 वर्षीय वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आणि पुन्हा एकदा हुंडाबळी आणि कौटुंबिक छळाचा मुद्दा ऐरणीवर आला. या प्रकरणात निलेश चव्हाणचं कनेक्शन समोर आलं. वैष्णवीच्या वडिलांना अनिल कसपटे यांना आपला नातू परत मिळवण्यासाठी हगवणे कुटुंबाकडे संपर्क साधला असता निलेश चव्हाणने त्यांना पिस्तूलचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. अशातच आता निलेश चव्हाणचा पाय खोलात गेलाय. पोलिसांनी मोठं पाऊल उचललंय. निलेश चव्हाण सह आरोपी झालाय. पुणे पोलिसांनी वैष्णवी हगवणेच्या हुंडाबळी आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या गुन्ह्यात कलम वाढवून निलेश चव्हाणला देखील सह आरोपी केलाय. निलेश चव्हाण वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणे हिचा मित्र आहे. वैष्णवी आणि शशांक यांच्यातील वादात तो अनेकदा सहभागी असायचा आणि निलेशने वैष्णवीचं बाळ अज्ञात स्थळी नेलं आणि 5 दिवसानंतर बाळ वैष्णवीच्या कुटुंबियांना परत केलं होतं. अशातच आता त्याला सह आरोपी केल्याने निलेश चव्हाणच्या अडचणी वाढलेल्या आहेत. दाखल झालेल्या गुन्ह्यात कलम वाढ ही करण्यात आलेली आहे. वैष्णवी यांच्या 9 महिन्यांच्या मुलाला सुरक्षेचा धोका निर्माण केल्याच्या कारणावरून पोलिसांनी या प्रकरणात बाल न्याय कायदा 2015 मधील 85-87 ही कलम वाढवलेली आहे. तसेच बाळाला बंदिस्त परिस्थितीत ठेवल्याप्रकरणी सुद्धा कलम वाढ करण्यात आलेली आहे. वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर तिचं बाळ निलेश चव्हाण याच्याकडे असल्याचं समोर आलं होतं. निलेश चव्हाण याच्याकडे असताना बाळाची हेळसांड झाली अशी तक्रार कसपटे कुटुंबियांनी केली. त्यानुसार बावधन पोलिसांनी गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ केली आहे आणि निलेश चव्हाणचे काळे कारनामे हे समोर आले. एवढंच नाहीये तर निलेश चव्हाणने आपल्या स्वतःच्या बेडरूम मध्ये एक गुप्त कॅमेरा बसवलेला होता. पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ त्याने शूट केल्याचे आरोप त्याच्यावरती आहे. एवढंच नाही तर निलेश चव्हाणने पोलिसांच्या मदतीने बंदुकीचा परवाना देखील काढलेला होता. त्यानंतर तो कमरेला पिस्तूल बांधून नाचतानाचा व्हिडिओ समोर आला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेला होता. दरम्यान या प्रकरणानंतर राजकीय पातळीवरही यावरती तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी देखील या घटनेचा निषेध केलेला आहे. तातडीने आणि निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली आहे. काही संघटनांनी हुंडा आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या विरोधात राज्यव्यापी मोहीम सुरू करण्याची मागणी ही आता करण्यात आलेली आहे.